महासागर न्यूज. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने चंद्रपूर येथे एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे नेटके संयोजन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेश सोलपान व जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमास बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गजानन वाघमारे, केंद्रीय सचिव राजेश दांगटे, अनंता गावंडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये कोकण विभाग प्रमुख प्रभाकर आसवले, रायगड जिल्हाध्यक्ष रमेश शांताराम कदम तसेच रायगड जिल्हा उपाध्यक्ष अशोक आसवले यांचा आमदार सुधीर मुनगंटीवार आणि प्रदेशाध्यक्ष गजानन वाघमारे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रदेशाध्यक्ष गजानन वाघमारे यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांची ज्वलंत समस्यांना वाचा फोडली. ते म्हणाले की महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ ही तळागाळातील सामान्य घटकांना न्याय मिळवून देणारी अग्रगण्य संघटना आहे. मात्र ग्रामीण भागात वार्तांकन करताना पत्रकारांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. त्यावरती सातत्याने होणाऱ्या अन्याय आणि त्यांच्या व्यथा याकडे शासन पातळीवरती गांभीर्यानं पाहायला गेलं पाहिजे. या प्रश्नांमध्ये आमदार मुनगंटीवार यांनी जातीनं लक्ष घालावं अशी आग्रही मागणी त्यांनी या कार्यक्रमात केली. उपस्थितांना संबोधित करताना आमदार सुनील मुनगंटीवार म्हणाले की पत्रकारिता हा लोकशाहीचा भक्कम चौथा आधारस्तंभ असून पत्रकार हे समाजाचा खरा अर्थ आहे. ते समाजातील घटकांना न्याय मिळवून देण्याचा मोलाचं कार्य करतात. तसेच लोकप्रतिनिधींच्या चांगल्या कामाची पोचपावती समाजांपर्यंत देखील ते पोहोचवतात. ग्रामीण पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य असून त्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नावरती आणि त्यांच्या मागण्यांवरती आपण आगामी विधानसभा अधिवेशनात नक्कीच आवाज उठवू असं त्यांनी सांगितलं. त्याबरोबरच या प्रसंगी अनेक मान्यवर पत्रकारांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सत्कार समारंभ आणि आभार प्रदर्शनाने मेळाव्याची सांगता झाली. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना या अधिवेशनाच्या सदिच्छा देतो, शुभकामना देतो. या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण विविध विषयावर चर्चा, मंथन, संवाद करत महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या समस्या सोडवण्यासाठी एक सूर, एक विचार, एक लक्ष घेऊन या अधिवेशनातून बाहेर जाग हा मला विश्वास आहे. या अधिवेशनामध्ये जे प्रश्न मांडले जातील, ज्या समस्यांच्या बाबतीत चिंतन केले जाईल, मी तुम्हाला विश्वास देतो की त्या समस्या सोडवण्यामध्ये मी आपल्या सोबत एखादा पत्रकार जसा ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल तसाच प्रयत्न मी आपल्या सोबत राहील असा विश्वासही देतो. खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की चंद्रपूरची भूमी वाघाची भूमी. जगामध्ये 193 देशापैकी 14 देशात वाघ आहे आणि 14 देशापैकी सर्वात जास्त वाघ भारतात आहे. साधारणतः जगाच्या एकूण वाघाच्या संख्येपैकी 65% वाघ एकट्या भारतात आहे. पण तुम्हाला आम्हाला या गोष्टीची माहिती आहे की जगातले सर्वात जास्त वाघ जर एखाद्या जिल्ह्यात कुठं असेल तर जगातले सर्वात जास्त वाघ हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि म्हणून ग्रामीण पत्रकार संघ या वाघाच्या भूमीत जेव्हा अधिवेशन घेतो आहे तेव्हा मला विश्वास आहे की तुम्ही वाघासारखा पराक्रम आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपला भाव व्यक्त करताना कराल असा मला विश्वास आहे. ही भूमी जेव्हा भारत चीनचं युद्ध झालं तेव्हा सर्वात जास्त तात्कालिक पंतप्रधान स्वर्गीय पंडित नेहरूंच्या आवाहनानंतर जेव्हा राष्ट्रीय सैनिक कोष तयार झाला आणि सुवर्ण दानाची आवाहनाने विनंती केली तेव्हा आपल्यापैकी कदाचित काही लोकांना माहीत असेल, काही लोकांना माहीत नसेल, तर या भारतामध्ये एक मात्र चंद्रपूर जिल्हा आहे ज्यांनी सर्वात जास्त रेकॉर्ड मोडत भारतात सर्वात जास्त सुवर्ण दान करणारा हा जिल्हा आहे. आणि म्हणून या पत्रकार संघाच्या माध्यमातून सुद्धा आपण समाजामध्ये प्रत्येकाचं हृदय सोनेरी व्हावं या दृष्टीने लेखणीचा उपयोग आजपर्यंत करत आला आणि भविष्यातही कराल हा मला विश्वास आहे.
तुमच्यावर मोठी जबाबदारी, कारण चंद्रपूरचं अधिवेशन त्या आनंदमान असणाऱ्या जिल्ह्यात होते, ज्या माध्यमातून स्वर्गीय बाबा आमटेंनी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत भारत जोडोचा कार्यक्रम केला. आम्ही कोणीही छोटे नाही. आमची क्षमता आणि त्या क्षमतेचा योग्य समर्पक उपयोग केला तर भारत जोडो कार्यक्रमाचं जे स्वप्न याच चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका आमच्या स्वर्गीय बाबा आमटेंनी बघितलं, त्या स्वप्नामध्ये रंग भरण्याचं काम हे आम्हीही करू शकू, हा माझा विश्वास आहे. जेव्हाही युद्ध व्हायचं तेव्हा तुम्हाला बघा या गोष्टीचा अभिमान असायचा. जे म्हणून शत्रू आहे, जे म्हणून वाईट आहे, त्याचा नाश करण्यासाठी देशातून कितीतरी ऑर्डनन्स फॅक्टरी मधून बॉम्ब यायचे, पण यामध्ये आमचा भांडक ऑर्डनन्स फॅक्टरीचा बॉम्ब हा सुद्धा तेवढा शक्तिशाली असायचा आणि जे म्हणून शत्रू आहे त्याचा नाश करण्यासाठी याच भूमीतला बॉम्ब वापरला जायचा. आमची लेखणी सुद्धा जे वाईट आहे, जे देशाचे शत्रू आहे त्यांना नष्ट करण्यासाठी हा आमच्या लेखणीचा बॉम्ब हा निश्चितपणे या अधिवेशनाच्या माध्यमातून वापरण्याचा संकल्प आम्हाला तुम्हाला करायचा आहे. जिथं कुठं अंधार असेल तिथं प्रकाश निर्माण करणारा हा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन, विविध ऊर्जा देणारे उद्योग आहे. कारण या जिल्ह्याने नेहमी एकच विचार करा की जगो जगाए दीप वहा जहां अभी भी अंधेरा आहे. जिथं अंधार असेल तिथं ऊर्जा आणि प्रकाश देण्याचं काम केलं आहे. मला विश्वास आहे की या जिल्ह्याच्या भूमीत अधिवेशन घेत असताना ही पत्रकारिता, तुमची भूमिका, तुमची लेखणी समाजाच्या त्या प्रत्येक अंधाराचा प्रवास करणाऱ्या दीन दुर्बल वंचिताच्या पाठीशी उभी राहील अशी ही अपेक्षा मी निश्चितपणे करतो. करता कोळसा खाणीचा प्रदेश आहे. कधीतरी तुम्ही ऐकलं, मीही ऐकलं की लहानपणी कोळसा खाणीमध्ये हिरे सापडले. मी पहिल्यांदा विचार करायचो की कोळसा खाणीत हिरे का दिसत नाही, पण नंतर माझ्या लक्षात आलं अरे ज्या जिल्ह्यात 30 कोळसा खाणी आहे आपण आलेले सर्व पत्रकार हे माझ्या दृष्टीने त्याच कोळसा खाणीशी संपर्क आणि संबंध असणारे कोहिनूर हिरे आहेत की जे लेखणीच्या माध्यमातून काम करतात. ज्यांचा आता आपण सत्कार केला त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांचं मी कौतुक करतो की तुम्ही आपली लेखणी ही अशाच ऊर्जेने पुढे चालवण्याच्या दृष्टीने काम करावं. तुमचे जे प्रश्न आहे ते मग ऍक्रेडिटेशनचे असो, आधी स्वीकृतीचे असो, जे ग्रामीण पत्रकार आहेत त्यांच्या सुरक्षेचे असो, त्यांच्यासाठी अभ्यासाच्या व्यवस्थेचे असो, शेवटी एक खरं आहे. एका राजाने जेव्हा आपल्या प्रधानजीला सांगितलं की यशाचं गमक यावर तू पुस्तक लिह, त्याने 1000 पानाचं पुस्तक लिहिलं. मग राजा जेव्हा 1000 पानाचं पुस्तक प्रधानजी घेऊन आला, म्हणाला तू याला काही छोटं करता येते का बघ. मग त्यांनी त्या यशाचं गमक याचं एक पुन्हा 100 पानाचं पुस्तक लिहिलं. राजा म्हणाला यार ये भी बडा होता, इससे भी छोटा करो. मग 10 पानाचं केलं. राजा म्हणाला इससे भी छोटा करो. मग 1 पानाचं केलं. राजा म्हणाला की एक लाइन में आप बता सकेंगे की यशाचं गमत काय. प्रधानजी म्हणाला ठीक आहे मी प्रयत्न करतो. आणि दुसऱ्या दिवशी एक वाक्य त्यांनी लिहून आणलं की मेहनत के बिना किसी को भी सफलता नहीं मिलती. जर आपल्याला यशस्वी पत्रकार व्हायचं असेल तर आपल्या आयुष्यामध्ये शरद जोशीची ती कथा लक्षात ठेवायची की जेव्हा वो चिड़िया आग बुझाने के लिए अपनी चोंच में पानी लेकर वो आग बुझाने की जंगल की कोशिश कर रही थी, जो बार बार हमने वो कहानी सुनी है, और कोई दूसरी चिड़िया उसे अपनी बड़े ईर्ष्या के साथ कह रही थी अरे पगली तेरे चोंच में एक बूंद भी पानी नहीं आता, आग बहुत बड़ी है, तू क्या बुझाएगी. तेव्हा ती चिड़िया बना गई तेरी बात तो सही है, मेरे चोंच में एक बूंद पानी भी नहीं आता, मगर जब इतिहास लिखा जाएगा तो आग लगाने वाले में नहीं आग बुझाने वाले में मेरा नाम है. महासागर न्यूज.